श्री स्वामी समर्थ. मकर राशी 23 ते 29 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. काय मकर राशीवाल्यांनो, या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार का, की पुन्हा एकदा मेहनतीची परीक्षा होणार आहे? ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका काळ झगडत आहात त्याचं फळ आता मिळेल का? नात्यांमध्ये गोडवा येणार की काही गैरसमज उभे राहणार? पैशाच्या बाबतीत थोडा दिलासा मिळणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातली धडपड आणि ताण कमी होणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मकर राशीला हा आठवडा कसा जाणार. जर तुम्हाला हे राशीभविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा आठवडा तुमच्यासाठी थोडा मिश्र आहे, म्हणजे काही गोष्टी मनासारख्या घडतील तर काही ठिकाणी थोडं थांबावं लागेल. सुरुवातीला थोडा गोंधळ आणि कामाचा ताण जाणवेल. मनात अनेक विचार चालू असतील आणि कोणता निर्णय घ्यावा हे कळणार नाही. पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. तुम्ही ज्या गोष्टीत सातत्य ठेवलं आहे त्याचा फायदा होईल. या आठवड्यात तुम्हाला स्वतःवर जास्त विश्वास ठेवावा लागेल. दुसऱ्यांच्या बोलण्यावर जास्त लक्ष दिलं तर मन विचलित होऊ शकतं. घरात किंवा कामावर थोडी जबाबदारी वाढेल, पण तुम्ही ती पेलण्याइतके सक्षम आहात. फक्त स्वतःला कमी समजू नका. काही वेळा थोडं एकटं राहून विचार करणं गरजेचं वाटेल. आठवड्याच्या शेवटी मात्र एक दिलासा मिळेल. एखादी चांगली बातमी, एखादी अपेक्षित गोष्ट पूर्ण होणं किंवा मनाला समाधान देणारी घटना घडू शकते. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा थोडा कडक पण शिकवण देणारा आहे. ऑफिसमध्ये अचानक नवीन कामं मिळू शकतात. सुरुवातीला हे कसं जमणार असं वाटेल, पण एकदा सुरुवात केली की तुम्ही ते उत्तम पार पाडाल. वरिष्ठ लोक तुमच्याकडे लक्ष ठेवून असतील. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, पण त्याचबरोबर अपेक्षा देखील वाढतील. त्यामुळे कामात हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही. काही वेळा सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, पण त्यात अडकून न पडता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केलं तर फायदा होईल. ऑफिस पॉलिटिक्सपासून थोडं दूर राहिलेलं बरं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुरुवातीचे 2-3 दिवस थोडे संथ जातील. ग्राहकांकडून प्रतिसाद कमी मिळू शकतो, पण आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती सुधारेल. जुने क्लायंट पुन्हा संपर्कात येतील. नवीन डील किंवा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. पण कोणताही करार करताना कागदपत्र नीट तपासा. विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवा. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. फोन कॉल किंवा इंटरव्ह्यूची बातमी येऊ शकते, त्यामुळे मोबाईल आणि मेल्सवर लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा थोडा हिशोबी राहणार आहे. पैसे येतील, पण टिकवणं महत्त्वाचं ठरेल. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. घरासाठी, वाहनासाठी किंवा आरोग्यासाठी. तुम्ही आधीच काही प्लॅनिंग केलं असेल तर त्याचा फायदा होईल, नाहीतर थोडी धावपळ करावी लागू शकते. मित्र किंवा नातेवाईकांकडून मदत मिळू शकते. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा. आत्ता रिस्क घेणं टाळलेलं बरं. लहान सहान बचत सुरू केली तरी पुढे मोठा फायदा होईल. काही लोकांना जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मनाला थोडा दिलासा मिळेल. या आठवड्यात जपून खर्च करा, हा मंत्र लक्षात ठेवा. प्रेम आणि नातेसंबंध. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा थोडा संवेदनशील आहे. जोडीदाराशी बोलताना शब्द जपून वापरावे लागतील. छोट्या गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतो. जर तुम्ही आधीपासून एखाद्या गोष्टीवर नाराज असाल तर ती मनात ठेवू नका. शांतपणे बोलून काढा. संवादच सगळ्यात मोठं समाधान आहे. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ थोडा चढउताराचा आहे. कधी खूप जवळीक वाटेल तर कधी थोडं अंतर जाणवेल, पण विश्वास ठेवावा लागेल तर नातं अधिक मजबूत होईल. विवाहित लोकांनी कुटुंबासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. कामाच्या व्यापात घराकडे दुर्लक्ष होऊ शकतं. घरात एखादा छोटासा आनंदाचा प्रसंग घडू शकतो, जसं की एखादी भेट, कौटुंबिक कार्यक्रम किंवा एकत्र वेळ घालवणं. मित्रपरिवाराशी गप्पा मारल्याने मन हलकं होईल. एखाद्या जुन्या मित्राशी अचानक संपर्क होऊ शकतो. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सावध राहण्याचा आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवेल. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड होऊ शकते. डोकेदुखी, पाठीचा त्रास किंवा ॲसिडिटी यासारख्या छोट्या तक्रारी त्रास देऊ शकतात. त्यामुळे वेळेवर जेवण आणि विश्रांती घेणं खूप महत्त्वाचं आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोबाईलपासून दूर राहून मन शांत करण्याचा प्रयत्न करा. योग, प्राणायाम किंवा चालायला जाणं यामुळे खूप फरक पडेल. पाणी जास्त प्या आणि बाहेरील अन्न टाळा. जर जुनी तब्येतीची समस्या असेल तर दुर्लक्ष करू नका. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष देणं गरजेचं आहे. मन थोडं विचलित होऊ शकतं, पण प्रयत्न सोडू नका. ज्यांची परीक्षा जवळ आली आहे त्यांनी वेळेचं नियोजन करावं. शेवटच्या क्षणी घाई करू नका. कठीण विषयांवर जास्त वेळ द्या. मित्रांसोबत ग्रुप स्टडी केल्यास फायदा होईल. शिक्षकांचं मार्गदर्शन मिळेल, त्याचा योग्य उपयोग करून घ्या. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना थोडा जास्त अभ्यास करावा लागेल, पण त्याचं फळ नक्की मिळेल. उपाय आणि सल्ला.
शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा. काळे तीळ दान केल्याने अडचणी कमी होतील. रोज सकाळी श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा. वाणीवर संयम ठेवा. बोलण्यानेच नाती टिकतात. निर्णय घेताना घाई करू नका. सकारात्मक विचार ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. एकूण मकर राशीला हा आठवडा थोडा कठीण वाटेल, पण शेवटी समाधान देऊन जाणार आहे. सुरुवातीला ताण, गोंधळ आणि जबाबदाऱ्या वाढतील, पण जसं जसा आठवडा पुढे जाईल तसं तसं तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ दिसू लागेल. नात्यांमध्ये थोडं जपून वागा. पैशाच्या बाबतीत विचार करून निर्णय घ्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात ती ताकद आहे जी कोणतीही अडचण पार करू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध होईल. थोडा दबाव येईल, पण तुम्ही त्याला योग्य प्रकारे हाताळलं तर मोठं समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत जरा जपून पावलं टाकावी लागतील. पैसा येईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. नातेसंबंधांमध्ये थोडं संयम आणि समजूतदारपणा दाखवणं महत्त्वाचं ठरेल, कारण छोट्या गैरसमजांमुळे मन दुखावू शकतं. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. थकवा आणि मानसिक ताण जाणवेल, त्यामुळे वेळेवर विश्रांती आणि योग्य आहार घ्या. आठवड्याच्या शेवटी मात्र एक सकारात्मक वळण मिळेल. एखादी चांगली बातमी, मनासारखी घडणारी घटना किंवा एखादं काम पूर्ण होण्याचा आनंद मिळू शकतो. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला शिकवण देणारा आणि पुढे नेणारा आहे. संयम, मेहनत आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने वळू शकते. तुमचा आठवडा आनंदी, यशस्वी आणि सकारात्मक जावो हीच प्रार्थना. धन्यवाद.